तो मेरे पास भी तो चांगला बोलू शकतो पण मी पण चांगलं बोललो पाहिजे. अगर वो अच्छा बोल सकता तो मैं भी अच्छा बोलूंगा. तो चांगला प्रार्थना करतो पण मी पण चांगली केली पाहिजे. दुआ कर सकता तो मैं भी करूंगा. त्यांचं अनुकरण करणं बंद करा अशा प्रकारे. अनुकरण करना बंद करें. कारण तुमचा एक विशेष उद्देश आहे. क्योंकि आपका एक विशेष उद्देश्य. तुम्ही काहीतरी विशेष उद्देशाने जगाला. आप किसी विशेष उद्देश्य के भले तुमच्याकडे दान नसेल तरी सुद्धा देव तुमचा वापर करून घेईल. दान है फिर भी परमेश्वर आपका इस्तेमाल करेंगे. भले तुम्हाला कोणी विचारत नसेल तरी पण तुमचा देव उपयोग आपको कोई पूछे नहीं परमेश्वर आप उनके कार्य के लिए इस्तेमाल करेंगे. परमेश्वराचं सामर्थ्य काम करतं. परमेश्वर का सामर्थ्य कार्य करता है. दान आणि रंग उंची बांधा या सगळ्या गोष्टी काही मॅटर करत नाही. दान आपकी ऊंचाई आपका रंग ये कोई चीजें परमेश्वर के सामने कोई मायने नहीं. ज्याला उद्देश समजला ना त्या माणसाकडून परमेश्वर कसंही ते पूर्ण करून घेतो. जिस इंसान को उद्देश्य पता चला परमेश्वर उससे किसी भी तरह से उसका उद्देश्य पूरा करवा दे. लोक तुम्हाला त्यांचे ड्रीम किंवा त्यांचे स्वप्न विकतायत. लोग उनके सपने आपको बेचते हैं आणि आपण ते विकत घ्यायला और हम लोग उसे आपल्यावर ऍडव्हर्टाईजचा सोशल मीडियातून वापर आणि टीव्ही मधून मारा केला जातो.